19वा दिवस आहे भावांनो. 15,000 टार्गेट आपण घेतले, त्यांना माहिती नसतं त्यांच्यासाठी सांगतो. तर आपली झाली बऱ्यापैकी लेवल झाली, थोडीफार बाकी. आता आज बघू, आज 1,500चं टार्गेट होतं माझं तरी. पण काय सकाळी 7 वाजता उठलो, बोललो 2 मिनिटं झोपतो, डायरेक्ट 10:30 वाजले. आता आलोय गाडीवर, बघू आता काय होतं काय नाही. तर भावांनो, पहिली बुकिंग पडता पडताच आपल्याला 11 वाजले. तर ही बुकिंग जास्त लांबची नव्हती, अंबरनाथचीच होती. कस्टमरला पिक केलं, त्यानंतर त्यांची टोटल बिल अमाऊंट झाली 129 रुपये. त्यानंतर तिकडे थोड्या वेळ एम टी फिरल्यानंतर रॉयल पार्कवरून आपल्याला बदलापूरची बुकिंग पडली. त्या कस्टमरला पिक केलं, निघालो बदलापूरच्या दिशेने. त्यानंतर त्या कस्टमरची बिल अमाऊंट होती 110 रुपये. त्यानंतर भरपूर दिवसापासून ऑइल लेवल वगैरे आपली कमी होती, टाइम भेटला भरपूर नव्हता लोक channel च्या जास्त नादात. नाही 200 ml त्यानंतर कमी मेकॅनिककडे गेलो, होतं. भाऊने पण आपल्या भरपूर लोक काय मस्त ऑइल करतात, लेवल नुसते वगैरे केलं, नवीन याचा जे व्हिडिओ रिक्षा टाकणार घेतले आहे आपण. त्यांच्या त्यानंतर भावांनो घरी जाऊन आराम केला आणि संध्याकाळी निघालो डायरेक्ट 6 वाजता. तर पहिली बुकिंगच होती गौरीपाड्याची पडलेली बुकिंग. त्या कस्टमरला ड्रॉप केलं, 332 रुपये भेटले. जाताना ट्रॅफिक वगैरे होतं बऱ्यापैकी. त्यानंतर तिकडनंच एक लोकल बुकिंग पडली, जास्त नव्हती, 2-2.5 किलोमीटरची होती, पण रेट चांगला होता. कधी कधी छोट्या बुकिंगमध्ये पण भावना कमवायची संधी असते, आणि ती संधी नक्की घेत जा. 81 रुपये भेटले भावना 2.5 किलोमीटरमध्ये. त्यानंतर बराच वेळ तिथं बसलो होतो. काय बुकिंग वाजत होत्या, पण ट्रॅफिकमुळे काय जास्त कल्याणमध्ये फिरता येत नव्हतं. त्यानंतर बदलापूरची बुकिंग घेऊन डायरेक्ट निघालो बदलापूरच्या दिशेने. तर जास्त काही ट्रॅफिक लागली नाही आपल्याला, वाल्दोने ब्रिजच्या इथं ट्रॅफिक लागली. त्यानंतर त्या कस्टमरची बिल अमाऊंट झाली ती 265 रुपये. तर त्या कस्टमरला ड्रॉप केला आणि तिकडनं डायरेक्ट भावना घरी आलो, कारण की आपल्याला उद्या फर्स्ट शिपला जायचं होतं. बाकी व्हिडिओ आवडल्यास बदलापूर ऑटो ब्लॉग या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करा. धन्यवाद.